खरंच आई ते आई असते. तिची बरोबरी कोणीच करू शकत नाही. असं मी का म्हणतीये हे तुम्हाला पुढे लक्षात येईनच. काही कामानिमित्त माझे आई-बाबा आले होते. मागच्या आठवड्यात ते तिरुपतीला जाऊन आले होते. तर तिथून त्यांनी राघवसाठी छोटी गन आणि ट्रक घेऊन आले होते. त्यामुळे राघव जास्तच एक्सायटेड होता. त्यात नानी-आबांनी येऊन त्याला असं सरप्राईज दिलं होतं. त्यामुळे तर तो एकदम खुश झाला होता. मी म्हणतच होते ना, आईचा नातवंडामध्ये जास्त जीव असतो, तर असं काही नसतं. मुलांमध्ये पण तेवढाच असतो. मला ना धपाटे खूप आवडतात माझ्या आईच्या हातचे आणि आई सकाळी लवकर आलेली ट्रेनने, पण तिने मला आवडतात म्हणून मला आणि माझ्या दादा वहिनीकडे पण बनवून घेऊन आली होती. सो आम्हाला स्वयंपाकाचं काही टेन्शनच दिलं नाही. मी लगेच इमोशनल झाल्यासारखं झालं, कारण एवढा विचार तर फक्त एक आईच करू शकते. तिची कितीही दगदग होऊ, पण आधी आपल्या मुलांच्या आवडीनिवडी जपते. राघवला माहिती आहे, आई आली की असं तयार करते ना, अंघोळ घालते त्याला, सगळं करते आणि एवढं मोठं काजळ लावून ठेवते. मी नेहमी हसते आईला. तुमची आई अशीच करते का तुमच्या बाळांना तयार? मला कमेंट्समध्ये सांगा. त्यानंतर ना आम्ही आईस्क्रीम पण खाल्लं, जेवण केलं. संध्याकाळी आई-बाबाला जायचं होतं, सो ते रिटर्न परत नांदेडला गेले. तेवढंच एक दिवस माझं बाळ एकदम खुश झालं आणि मी पण खुश झाले. तर भेटू उद्याच्या व्लॉगमध्ये. ओके, बाय.